एक दिवस स्वामी समर्थ महाराज शांत बसले असतात. इतक्यात त्यांचे दोन भक्त त्यांना भेटायला येतात. त्यांना दोघा भक्तांना स्वामी म्हणतात, बाळांनो, तुम्हाला आज आमची आठवण येत होती का? ते भक्त म्हणतात, हा स्वामी माऊली, तुमची आठवण आम्हाला खूप येत होती. स्वामी म्हणतात, बाळांनो, आम्हाला पण तुमची आठवण येत होती. तुम्ही कसे आहात? दोन भक्त म्हणतात, स्वामी माऊली, आम्ही खूप सुखी आहोत. तुमची कृपा आहे ना आमच्यावर, आम्हाला तुमचा खूप आधार आहे. आणि स्वामी माऊली, जीवनात खूप अडचणी आल्या की लोक लांब उभे राहतात, पण स्वामी माऊली, तुमची सावली आमच्या पाठीमागेच असते. तुमची कृपा आमच्या पाठीशी आहे. हे भक्तांचे बोलणे ऐकून स्वामी म्हणतात, बाळांनो, आम्ही आहोत तुमच्या पाठी. आता तुम्ही घरी जा. लगेच ते दोन भक्त उठून स्वामींना नमस्कार करून घरी जायला निघतात. तेव्हा ते भक्त म्हणतात, स्वामी माऊली, आम्ही परत येऊ. स्वामी म्हणतात, बाळांनो, काळजी घ्या. ते दोन भक्त घरी जातात. तेव्हा स्वामींचा लाडका बाळ येतो आणि जागेवर बसतो. स्वामी म्हणतात, बाळा, आलास तू, बस आणि ऐका. तेव्हा स्वामी म्हणतात, बाळा, ऐका मनापासून. आपण जर देवाची उपासना केली आणि त्रास वाढले म्हणून थांबू नये. हे सुरुवातीला दिसणारे संकट म्हणजे आपल्या जुन्या नकारात्मक गोष्टी बाहेर पडण्याची प्रक्रिया चालू असते. त्या थोडा प्रतिकार करतात म्हणून गोंधळ वाढल्यासारखे वाटते, पण आपण उपासना सोडली नाही पाहिजे. श्रद्धा ठाम ठेवली पाहिजे. हळूहळू अंधार हटतो आणि शांतता, समाधान, कृपा आपोआप येतो. म्हणजे संकटे आली म्हणून देवापासून दूर जायचे नाही, उलट आपण देवाला घट्ट धरून ठेवायचे. शेवटी आपल्याला त्याच मार्गावरूनच प्रकाश मिळतो ना. बाळा, समजले का तुला? आणि हे कायम तू लक्षात ठेव. तसेच बाळा, काही लोक असे असतात की ते म्हणतात की मी एवढा जॉब केला, प्रार्थना केली, मग लगेच फळ मिळायला नको का? पण बाळा, त्यांना कळत नाही की देव आपल्याला फळ लवकर न देता आधी मनाला त्या फळासाठी तयार करतात. हीच तर परमेश्वराची कृपा असते. बाळा, गुरूंच्या विचारापासून वेगळे न राहणे, त्यांचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्या स्मरणात राहणे, त्याच्या मनात राहणे, यातच खरे समाधान, शांती आणि सुख असते. बाळा, जगात कोणीही कायमचे नाही. स्वतःचा आधार तुम्ही स्वतःच बनवा. नाम स्मरण करा. परमेश्वराला विसरू नका. कठीण काळ हा शिक्षा नसून घडवण्याची प्रक्रिया असते. आयुष्यात गुरु असण्याचे खरं महत्त्व तेव्हाच कळते जेव्हा आपण एकटे पडतो. तेव्हा आपण खरी परीक्षा शिकतो की एकटेपणात स्वतःचाच आधार स्वतःलाच बनवायचा असतो. तरी पण शेवटी आपल्या पाठी देव उभा असतो, हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. तेव्हा तो बाळ लगेच म्हणतो की स्वामीराया, मी तुमच्या चरणांचा दास, फक्त तुमची कृपा एवढीच एक आस. विजय म्हणे कृपेत बळ असते खास, आणि कृपेमुळेच घडतो दिव्य प्रीती संगमचा प्रवास. हे ऐकून स्वामींना बाळाचे खूप कौतुक वाटते. बाळाला प्रेमाने जवळ घेतात आणि म्हणतात, बाळा, खरोखरच तू खूप मोठा होशील. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांनो, संकटे नष्ट होण्याची वाट तुम्ही पाहू नका. त्या संकटातून उभे राहायला शिका. आणि दुःख कितीही मोठे असले तरी आमचे वचन तुमचे मन शांत करते. आणि ज्याच्या जीवनात गुरुचे मार्गदर्शन आहे त्याचे प्रत्येक पाऊल योग्य दिशेने असते. जीवनात अनेक शिक्षक भेटतात, पण जगण्याचा अर्थ समजवणारे फक्त आम्हीच आहोत, हे प्रत्येकालाच कळत नसते. तसेच बाळा, तुम्ही ज्या देवांची पूजा करता ती पूजा माझ्यापर्यंत पोचते आणि आमची उपासना करणाऱ्यांना सर्व देवांची उपासना केल्याचे फळ मिळते. तेव्हा तो बाळ म्हणतो, स्वामीराया, आमचे कर्मदोष आणि नशीब तुम्हीच जाणता ना. तेव्हा स्वामी काय म्हणतात, बाळा, तुमचे संचित, तुमचे प्रारब्ध, कर्मदोष आम्ही सगळे काही जाणतो. त्यानुसार ते तुमच्याकडून आम्ही कर्म करून घेतो. तुमचे भोग तुमच्यापर्यंत खूप सौम्य होऊन पोचतात. आमचे केवळ तुमच्या पूर्वकर्मावरच लक्ष असते. असे नाही तर तुमच्या नित्य कर्मावरही लक्ष असतेच, पण आम्ही आमच्या भक्तांना कर्मदोषित होऊ देत नाही. स्वामी म्हणतात, बाळा,
संकट कधी व का येते ऐका. तुला एक गोष्ट सांगत आहे बाळा. एका चिमणीने देवाकडे तक्रार केली की हे देवा, मी खूप कष्टाने घरटे बांधले होते, पण तुम्ही वादळ पाठविले आणि माझे घरटे पडले. तेव्हा देव काय म्हणाला माहीत आहे तुला? तू घरट्यामध्ये होतीस तेव्हा तुझ्या घरट्यामध्ये साप येत होता, त्यासाठीच तर मी वादळ पाठवले होते, म्हणजे झोपेतून उठून जाशील आणि तू वाचशील. बाळा, आपल्या जीवनात पण नेहमी संकटे येतात. आपल्यालाही कळत नाही की देव आपल्याला नेहमी वाईट परिस्थितीतून वाचवत असतो. तेव्हा तुम्हाला वाटत असेल की देव तुमच्यावर संकट आणत आहे, तर विश्वास ठेवा की देवच तुम्हाला त्यातून बाहेर काढणारच. तर तो बाळ म्हणतो, स्वामीराया, आता मला कळले की संकट कधी व काय येते ते. स्वामी म्हणतात, बाळा आता लक्षात आले का तुझ्या? तो बाळ म्हणतो, होय स्वामीराया, खूप काही मला कळले. तेव्हा स्वामी म्हणतात, बाळा आता इतकेच, आता तू घरी जा आणि शांत जाऊन झोप. तसेच तो बाळ जागेवरून उठून स्वामींना नमस्कार करून घरी जायला निघतो. श्री स्वामी समर्थ.